दंडवत प्रणाम। आज या ठिकाणी आपण माळवा पंथातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ विमोचन सोहळ्याच्या निमित्तानं मी आपणा सर्वांच्या सोबत या निमित्ताने एक संवाद करतो आहे। आपणाला सर्वांना श्रुत आहे आज या ठिकाणी माळवा पंथामधील ज्येष्ठ आचार्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री कुरुंदा निवासी आचार्य प्रवर श्री दुतोंडे बाबाजी यांची कुरुंदा या ठिकाणी महावाक्य निरूपण सोहळ्याचा जी पोथी होत आहे, कार्यक्रम होत आहे, त्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या प्रारंभीच्या दिवशीच स्थळपोथी या महत्त्वपूर्ण ग्रंथाचं प्रकाशन होत आहे, विमोचन होत आहे। त्या निमित्तानं मी आपणाशी या दृष्टिकोनातून संवाद करतो आहे। ज्ञानसिंह प्रकाशनाद्वारे डॉक्टर युवराजजी शास्त्री हे या स्थळपोथी या ग्रंथाचे संपादक आहेत। आज 28 नोव्हेंबर 2022 या दिवशी या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा विमोचन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपणा सर्वांच्या सेवेत हा ग्रंथ सादर करताना ज्ञानसिंह प्रकाशन, श्रीकृष्ण मंदिर पारगाव सिंगवे आणि संपादक डॉक्टर युवराजजी शास्त्री यांच्या वतीनं मी आपणा सर्वांचं या विमोचन सोहळ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे। खरं तर माळवा पंथामध्ये आपण सर्व श्रुत आहात। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सर्व भक्त परिवाराला विविध लीळा प्रसंगाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण सूत्रांचं निरूपण केलेलं आहे। जवळजवळ ही सर्व सूत्रसंख्या लीळाचरित्राच्या माध्यमातून 1248 म्हणजे 1248 इतकी ही सूत्रे आहेत। मग या महत्त्वपूर्ण सूत्रांवर चिंतन व्हावं, मंथन व्हावं, यातील अत्यंत सूक्ष्म असे याच्या अर्थ, त्याच्या विविध छटा आपणा सर्वांसमोर येणं हे गरजेचं आहे। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथी गेल्यानंतर लीळाचरित्राचं संकलन झालं आणि मग त्या लीळाचरित्रातील सूत्रांची निवड आचार्य श्री केशीराज व्यासांनी केली। या सूत्रांवर या पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेव हे विविध प्रसंगानुरूप यावरती धर्मवार्ता करीत असत आणि मग त्या सूत्रांच्या अर्थछटा उकलून दाखवण्याच्या निरूपणातून विविध माध्यमांचे संदर्भ येत असत आणि यातूनच पुढे विविध धर्मवार्तेच्या माध्यमातून त्या सूत्रांचा अर्थ व्यवस्थित पद्धतीनं सर्वांसमोर येण्यासाठी याच्या काही पक्षांची चिंतनं सुरू झाली। या सूत्रांच्या माध्यमातून अनेक भाष्यकार एकत्र आले आणि मग त्यांनी आपापली मतं त्याच्यातून नोंद करायला सुरुवात केली। प्रारंभी जेव्हा विविध आचार्य एकत्र आले, त्यांनी आपापली मतं त्यावर जाणतेपणानं मांडण्याचा प्रयत्न झाला। याच्यातून पुढे काय झालं, जवळजवळ संप्रदायामध्ये याच्या टाचण्या तयार झाल्या आणि या टाचण्यांच्या माध्यमातून 60 विविध भुजांतरं झाली। एकाच सूत्राचे विविध अर्थ खुलासे करत असताना याचा मूळ सिद्धांत अर्थ कुठे हरवतो की काय अशी भीती वाटू लागली आणि मग तोच एक भाव डोळ्यासमोर ठेवून या पंथाचे एक आचार्य श्री पेटे हरिवास यांनी या मनामध्ये ही भावना निर्माण केली की खरं तर या सर्व टाचण्यांचं संकलन होणं गरजेचं आहे, याच्यामध्ये छाननी होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग आचार्य श्री पेटे हरिवासांनी हे काम सुरू केलं। अर्थात त्यांच्या पूर्ण कालखंडामध्ये त्यांच्याकडून हे पूर्ण काम झालं नाही। मग त्यांनी त्यांचे जे सत्शिष्य होते अचळ मुरारी व्यास यांना ही कामगिरी सोपवली। त्यांनी सांगितलं की मी माझ्या कालखंडामध्ये या सर्व सिद्धांताच्या टाचण्यांमध्ये विविध पद्धतीनं संकलन करण्याची, छाननी करण्याचं काम केलं। आता हे काम पुढे तू करावंस असं मला वाटतं। स्वतःच्या श्रीगुरूंची आज्ञा मान्य करून अचळ मुरारी मल्ल व्यासांनी याच्यावरती पुन्हा संशोधनाचं काम सुरू केलं। त्यांच्याही आयुष्याच्या पूर्ण कालखंडामध्ये याचं चिंतन त्यांच्याकडून पूर्ण झालं नाही, तेव्हा त्यांना त्यांचे जे सत्शिष्य होते आचार्य श्री गुर्जर शिवव्यास यांना ती जबाबदारी सोपविली आणि मग त्यांनी हे काम पूर्ण केलं। एकंदरीत या तिन्ही स्थळाची जी बांधणी आहे ती पेटे हरिवास, मग अचळ मुरारी मल्लव्यास आणि मग त्यानंतर येणारे गुर्जर शिवव्यास अशा 3 मन्वंतरामध्ये हे टाचण्यांचं हे संकलन काम पूर्णत्वास गेलं। जेव्हा गुर्जर शिवव्यासांनी हे काम सुरू केलं त्यावेळेला त्यांना सहकार्य म्हणून सिद्धांते हरिवासांची मदत झाली। अशा या 2 आचार्यांनी एकत्रित येऊन परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावी शके 1235 हा संपूर्ण कालखंडामध्ये ही जी टाचण्यांची जी निर्मिती होती त्याची तिन्ही स्थळाची बांधणी करण्याचं काम हे महत्त्वपूर्णतेनं झालं। सर्वज्ञांच्या या सूत्रांतील विविध जे चिंतन आहे
याच्यातील जे अर्थ निश्चित करणारी जी वाक्य आहेत त्यांना पक्ष असं म्हटलं जातं. आणि हे पक्ष ज्या ज्या अधिकरणांचं ते मत होतं, खरं म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मोकळ्या निरूपणामध्ये या पक्षांच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही केलेलं होतं. आचार्य श्री नागदेवांच्या जे मुखातून ही धर्मवार्ता सर्व संतांपर्यंत पोहोचली, त्यावेळच्या जाणत्या ज्ञात्या अधिकरणांपर्यंत पोहोचली आणि त्यातून मग त्यांनी आपली मतनिर्धारणा टाचण्यातून मांडण्याचं काम केलं. त्यांनाच पंथामध्ये पक्षकार या नावाने संबोधता येतं. श्री ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये अशा प्रकारे एकूण 24 पक्षकार आहेत. या 24 पक्षकारांनी आपली विविध मतं एकत्रित करून ही डोळ्यासमोर ठेवून सिद्धांताला बरोबर उतरतं की नाही याची कसवटी लावून आचार्य श्री गुर्जर शिववास आणि सिद्धांते हरिवास यांनी तिन्ही स्थळाची बांधणी केली. आणि मग त्यानंतर 16व्या शतकामध्ये राहिलेल्या सूत्रांचं पुन्हा संकलन झाल्यानंतर आचार्य श्री चक्रपाणी व्यास बीडकर यांनी आचारमाळिका आणि विचारमाळिका यांवर भाष्य केलं. एकंदरीत अशी विविध टप्प्यांमधून कालखंडातून हा ग्रंथ पूर्ण होत आला. आणि मग या भाष्य करताना सुद्धा या भाष्यामध्ये एकूण 3 प्रकार मांडले जातात. खरं तर टीका हे काय काम करतं? टीका शब्दाचा अर्थच असा होतो जी अर्थप्रकाशिका आहे. स्वतःचं शंका निर्माण करून विविध प्रकाराने त्याची विविध मतं त्याचं मांडणी केली जाते. तर या संदर्भातून हे टीका भाष्याचा प्रकार आहे. खरं तर हा संस्कृतमधला प्रकार आहे. 3 प्रकार एकूण भाष्याचे मानले जातात, ज्यामध्ये समहारी लक्षण टीका, पदानुक्रमे भाष्य टीका आणि उपसंहारी भाष्य टीका. तर या 3 प्रकारामध्ये या सर्व सूत्रांचं भाष्य विभागलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे सर्व डोळ्यासमोर ठेवताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जे सूत्र निरूपण केले ते वास्तविक पेंडी भरण न्याय आहे. अतिशय मुद्रित अर्थातून नागदेवाचार्यांना निरूपण केलं. मग त्या सूत्रांची शोधणी आचार्य श्री केशवराज व्यासांनी पहिल्या टप्प्यामध्ये केली. त्यानंतरच्या कालखंडामध्ये आचार्य श्री परशुराम व्यास, आचार्य श्री रामेश्वर व्यास हे एकत्र आले. यांनी माळकेच्या सूत्रांची शोधणी केली आणि अशा प्रकारे सूत्रांची शोधणी करून याच्या भाष्याचा प्रयोग पुढे सुरू झाला. सिद्धांत ती मांडणी होत असताना अनेक संत साधक एकत्र आले आणि त्या माध्यमातून विविध पक्ष मांडले गेले आणि त्याची मांडणी एकंदरीत या 3 स्थळाच्या या 5 स्थळाच्या पोथीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता हे सर्व पाहत असताना हा पूर्व इतिहास तुम्हाला मी या ग्रंथाच्या संदर्भामध्ये सांगितला. खरं म्हणजे हा जवळजवळ 632 पानांचा महत्त्वपूर्ण असलेला हा ग्रंथ मी आपणासमोर इथे दाखवतो आहे. ही स्थळपोथी संपादक डॉक्टर युवराज शास्त्री ज्ञानसिंह प्रकाशनाची ही मुद्रा या ठिकाणी बोधचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. असं हे जवळजवळ 699 पानांचा, जवळजवळ 700 पानांचा पूर्ण हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे, पहा, आजपर्यंत असे या स्थळपोथी अनेकांनी प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला, तो महत्त्वाचाच भाग आहे. मग या पोथीमध्ये वेगळीकता काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या पोथीच्या आरंभी 37 पानांची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विश्लेषक अशी याला प्रस्तावना जोडलेली आहे. यामध्ये हा पूर्व परंपरेचा जो इतिहास आहे याची मांडणी कशी झाली, याच्यामध्ये विविध टप्प्यामध्ये पक्ष कशाला म्हणतात, मग याच्यामध्ये प्रमेय प्रकार कसा आला, मग याच्यामध्ये गुढा संदर्भ कसे आले, असे सर्व प्रकारची विश्लेषण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि आता हे पाहत असताना पहा, या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय आहे हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली ही बांधणी आहे. उत्तम प्रकारचा कागद आणि आकर्षक अशी मांडणी यामध्ये आहे. बाह्य दृष्टिकोनातून या ग्रंथाची अतिशय उत्तम अशी मांडणी झालेली आहे. अंतरंगाचा विचार करत असताना याला प्रस्तावना तर आहेच, यासोबतच सर्वात शेवटी आपण पाहाल की यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी न्यायाचं संकलन केलेलं आहे. जे विविध न्याय दिलेले आहेत पोथ्यांमध्ये, हे सर्व न्याय या ठिकाणी संकलित करून दाखवण्यात आलेले आहे. यासोबतच हे जे न्याय आहेत, यानंतरच्या या न्यायांची सूची आहे. यानंतर आपल्याला इथे विविध जे शास्त्रामध्ये आलेले जे श्लोक आहेत पोथीमध्ये, तेही आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. अतिशय शुद्ध स्वरूपामधली ही मांडणी आहे. त्यासोबतच या श्लोकांच्या सूचीच्या शेवटी आपणाला या ठिकाणी केशवराज व्यासांनी तयार केलेली दृष्टांताची नामावली पाहायला मिळेल. या 114 दृष्टांताच्या नामावलीसोबतच विविध जे 24 पक्षकार आहेत, त्या पक्षांची चिन्ह, विविध स्थळामध्ये आलेले त्यांचे एकूण पक्ष याची मांडणी आपल्याला पाहायला मिळते. पक्षकारांची सूची, त्यांची मांडणी, त्यांचे चिन्ह
यासोबतच हा संपूर्ण ग्रंथ सांकेतिक लिपीमध्ये अर्थातच सकळ लिपीमध्ये आहे. या सकळ लिपीमध्ये ज्या सांकेतिक खुणा आहे त्यांचं सुद्धा परिचय पत्र याच्यामध्ये जोडलेलं आहे. आता इतकं महत्त्वपूर्ण असलेला हा ग्रंथ, या ग्रंथाचं काही वैशिष्ट्य मी आपल्या डोळ्यासमोर आपल्या नजरेसमोर आणून देतो आहे. याचे जे संपादक आहे, आजपर्यंत अनेक पोथ्या प्रकाशित झाल्यात नाही असं नाही, परंतु त्याचं संपादन म्हणता येणार नाही, ती संहिता प्रकाशित झाली. खरं तर हा जो ग्रंथ आहे हा संपादन केलेला ग्रंथ आहे, ही पोथी आहे. संपादनामध्ये विविध पद्धतीतली जी माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. जे संपादक आहेत डॉक्टर युवराजजी शास्त्री यांनी अनेक प्राचीन पोथ्या आपल्या डोळ्यासमोर ठेवल्या आणि हे डोळ्यासमोर ठेवून मूळ आधाराला या अगोदर प्रकाशित झालेली पूजनीय शिवराजदादाजी विद्वांस यांची स्थळपोथीची जी चतुर्थ आवृत्ती ती यांनी आधारासाठी वापरली. आणि खरं म्हणजे कालानुक्रमे हे पाठांतर पद्धतीनं शास्त्र पुढे आलं, मुखोद्गत पद्धतीने आलं, मननाच्या रूपानं आलं. मग यामध्ये काही व्याकरणिक दृष्टिकोनातून काही त्रुटी राहत गेल्या, काही चुका होत गेल्या आणि मग तो मागून आलेला पाठ पुढे तसाच चुकीच्या पद्धतीने पाठ होत गेला, तो लोकांपर्यंत पोहोचला. याच्यामध्ये शुद्धता येणं गरजेचं आहे. एक उदाहरण यांनी व्याकरण दृष्टिकोनातून शुद्धीकरण कसं असतं पहा. मी तुम्हाला एक संदर्भ यांनी इथे उदाहरणात दिला, तो दाखवतो आहे. चुकीच्या ठिकाणी जर स्वल्पविराम दिला तर वाक्याचा अर्थ कसा बदलतो याचं एक उदाहरण त्यांनी दिलं आहे पहा. मी चोरी करणार नाही स्वल्पविराम, केल्यास मला शिक्षा करावी, असं वाक्य आहे. फक्त आता पुढच्या वाक्यामध्ये जर स्वल्पविरामाची जर जागा बदलली तर अर्थ कसा बदलतो पहा. मी चोरी करणार स्वल्पविराम, नाही केल्यास मला शिक्षा करावी. फक्त स्वल्पविरामाची जर जागा बदलली तर अर्थ बदलतो आणि अर्थाचा अनर्थ होऊन जातो. बऱ्याच ठिकाणी पूर्णविराम कुठे द्यावा, स्वल्पविराम कुठे असावा, पक्षाची मुद्रा कुठे तोडली जावी, त्यांचे ऱ्हस्व दीर्घ स्वरूप कसं असलं पाहिजे, काना मात्रा वेलांटी उकार ते ऱ्हस्व दीर्घ स्वरूप, काही जे अनुनासिक आहेत, अनुस्वार आहेत, तर याचे एकदम शुद्ध स्वरूपातली मांडणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा ग्रंथ आहे, ज्यामध्ये विश्लेषक अशी प्रस्तावना आहे. अनेक आचार्यांचं या निमित्तानं त्यांना सहयोग झालेला आहे, मार्गदर्शन लाभलेलं आहे. असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला स्थळपोथी हा ग्रंथ. हा ग्रंथ खरं म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये सकळ लिपीमध्ये आहे. ज्यांना सांकेतिक भाषा ही सकळ लिपी अवगत आहे ते या ग्रंथाचं वाचन करू शकतात. प्रस्तावना शुद्ध मराठी भाषेतच आहे, परंतु बाकीची संहिता मात्र भाष्य या पद्धतीने सकळ लिपीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्व अभ्यासकांसाठी, सर्व वाचकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा ग्रंथ आहे. विश्लेषक असणारी ही पोथी आहे. आपणा सर्वांच्या संग्रहामध्ये तर असलीच पाहिजे, नित्य अध्ययनामध्ये असली पाहिजे. मार्गव्यवस्थेमध्ये अध्ययन करणारे जे संत साधक साध्वी असतात यांच्यासाठी अत्यंत मार्गदर्शक असणारा हा ग्रंथ आहे. आपण सर्वांनी या मोलाच्या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करावा, चिंतन करावं. या निमित्तानं हा ग्रंथ आपल्याकडे असावा, अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण प्रेमळ सूचना या निमित्तानं मी आपल्याला करतो. या प्रकाशनाच्या निमित्तानं या ग्रंथातील विविध असं वैशिष्ट्य हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपल्याला जाणवणारच आहे. अतिशय शुद्ध असं अक्षर आहे, सुवाच्य असं स्वरूप आहे. शिवाय जिथे पक्ष तुटतो तिथे खुणा आहेत, वचन, लापिका, त्यासोबतच टीका, या पद्धतीने लाल शाहीचा सुद्धा काही ठिकाणी वापर केलेला आहे. त्यामुळे सहज आपण पटकन एखादं सूत्र, त्याच्यातील भाष्य, भावना, मुद्रा आपण ओळखू शकतो, समजू शकतो. अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आपण सर्वांनी याचा अभ्यास करावा, चिंतन करावं ही पवित्र भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि विमोचन सोहळ्याच्या निमित्तानं हा ग्रंथ अतिशय अल्प याच्यामध्ये मूल्यामध्ये आपणा सर्वांना उपलब्ध होतो आहे. या व्हिडिओच्या खाली आपणाला ज्यांच्याकडे हा ग्रंथ उपलब्ध होणार आहे त्यांचा व्हॉट्सअप क्रमांक आपणाला मिळणार आहे. आपण जरूर तिथे संपर्क करा आणि आपला ग्रंथ आपल्या संग्रही मिळवून घ्या ही कामना व्यक्त करतो. या पवित्र भावनेसोबत या मानवपंथाच्या साहित्यामध्ये एका मोलाच्या महत्त्वपूर्ण ग्रंथाची शुद्ध स्वरूपातली मांडणी आपल्यासमोर आणल्याबद्दल डॉक्टर युवराजजी शास्त्री आणि ज्ञानसिंह प्रकाशन या उभयतांचं या ठिकाणी मनपूर्वक यांना दंडवत करून या विमोचन सोहळ्याबद्दलचे माझे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो. दंडवत प्रणाम. जय चक्रधर, जय महानुभाव.